आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर प्रसादचासुद्धा वाढदिवस. आम्ही लग्नच करताना असा दिवस ठरवलेला, म्हणजे बरेच मुहूर्त होते, पण आम्ही हाच दिवस निवडलेला, की प्रसादचा वाढदिवस आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी यायला पाहिजे. आणि आज आमच्या लग्नाला देखील 5 वर्ष झाली. तर म्हटलं चला आज कुठेतरी छोटीशी एक ट्रिप प्लॅन करूया. बऱ्याच दिवसांपासून ॲक्च्युली चाललेलं कुठे जायचं, कुठे जायचं. पण फायनली अलिबाग हा स्पॉट आम्ही फायनल केला. आदल्या दिवशी रात्री 12 वाजता आम्ही छोटंसं घरामध्येच केक कापून सेलिब्रेशन केलं. मम्मीने आणि बहिणीने केक ऑर्डर केलेला. कारण त्यांना असं वाटलं आम्ही दुसऱ्या दिवशी फिरायला जातो आहे तर रात्री यायला उशीर होईल. त्याच्यामुळे त्यांनी आदल्या दिवशीच केक कटिंग केलं आणि प्रसादनेसुद्धा माझ्यासाठी सरप्राईज केक आणलेला. तो देखील रात्री 12 वाजता कट केला आणि सकाळी ठरवलेलं थोडंसं लवकर बाहेर पडायचं. पण फायनली सगळं आमचं आवरेपर्यंत 10 वाजले. अलिबागला पोहोचेपर्यंतच 12 वाजले आम्हाला. पण एनिवेज फिरायचंच होतं, त्याच्यामुळे काही वेळेकडे बघत नव्हतो. एन्जॉयच करायला निघालेलो. सो पहिला स्पॉट हा मयूर बेकरीचा. मी यूट्यूबवरूनच बरेचसे व्हिडिओ बघितलेले कुठे कुठे फिरायचे ते. कारण दरवेळी आम्ही प्लॅन तर करतो कुठे फिरायला जायच्या आधी, की इथे जायला पाहिजे, तिथे जायला पाहिजे. पण ऐन मोमेंटला आमचं काहीच कुठे जाणं होत नाही. आम्ही त्या हॉटेलच्या रूमवरतीच बसून एन्जॉय करत असतो. तर म्हटलं यावेळेला नाही, यावेळेला बरेचसे स्पॉट्स कवर करायचे. एका दिवसात किती होतील तेवढे का होईना, पण स्पॉट्स कवर करायला पाहिजे. सो पहिला स्पॉट हा मयूर बेकरी. मला खूप छान एक्सपिरियन्स आला. खूप छान प्रोडक्ट्स होते इथे. थोडंफार सकाळी नाश्त्यासाठी इथेच आम्ही खाऊन घेतलं. रस्त्यात येता आम्ही थोडंफार खाल्लेलं, पण इथे थोडेफार खाण्याचे पदार्थ छान वाटले, ते सुद्धा एन्जॉय केले. आणि घरी घेण्यासाठी भरपूर असा खाऊ घेतला. तिथे खूप सारे छान छान बिस्किट्स, खारी, टोस्ट, बटर, पेस्ट्रीज, प्लम केक वगैरे खूप खूप छान छान ऑप्शन्स होते. आणि काय बाहेर खूप जागा होती, त्याच्यामुळे कृष्णाईची मस्ती चाललेली. घरातून निघाल्यापासून ते अलिबागला पोहोचेपर्यंत मॅडमनी मस्तपैकी झोप काढलेली गाडीमध्ये. आणि मग काय, आम्ही इथे मयूर बेकरीच्या बाहेर थांबलेलो, तर तिला तिथेच भरून घेतलं आधी कृष्णाईला. आणि मग बघा तिची स्टेअरिंगबरोबर म्हणजे बाबाला ती बाजूला बसून बघते तो कसा गाडी चालवतो. आणि मग काय गाडीचं स्टेअरिंग हातात आल्यावरती मॅडम स्वतःच गाडी चालवायला सुरुवात करतात. सो असं काहीसं फर्स्ट स्पॉट होता. सेकंड स्पॉट होता खंडोबाचं मंदिर. हे सुद्धा मी यूट्यूबवरतीच बघितलेलं. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच दिसेल. ह्याचा नेक्स्ट पार्ट येईल पुढच्या व्लॉगमध्ये. त्याच्यामध्ये दिसेल ना आम्ही कुठे कुठे नेक्स्ट स्पॉटला गेलेलो. सो आपले व्हिडिओ असेच बघत राहा. हे सुद्धा मंदिर ना खूप छान आहे. ॲक्च्युली खूप आतमध्ये आहे मंदिर, त्याच्यामुळे फारशा लोकांना समजत नाही. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.